झारखंडमध्ये पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक, रांचीमध्ये विधानसभेवर मोर्चात तर विद्यार्थ्यांनी पोलीस आमने सामने, आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा। सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तर फुले दाम्पत्य तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी। पक्ष कसा फुटतो हे आमची सत्ता आल्यावर कळेल, खासदार संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज। आमचं ठरलं आता दयामया नाही, राऊतांच्या वक्तव्याची चर्चा। उबाठाच्या नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती, नगरसेविका राजोल पाटील शिवसेनेच्या कार्यक्रमात उपस्थित, राजोल पाटील भांडूप येथील ठाकरे गटाच्या नगरसेविका। माजलगावच्या रेखा अंबोरे जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणात बावनकुळेंचा कोणताही आदेश नाही, उपजिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, जरांगेंचे आरोप फेटाळले। राज्यामध्ये हिंदी भाषिक वाहन चालक मुजोरी करतात, मुजोरी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणारच, मंत्री प्रताप सरनाईकांचा थेट इशारा। गडचिरोलीमध्ये सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, धानोऱ्यातल्या आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार, साप चावल्याने 12 विद्यार्थी जखमी। जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला, शहापूरच्या जवळ सोडून चोरटे पसार। शेततळ्यात बुडून सावरगाव तळमध्ये नातवासह आजोबांचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना, नातवाला वाचवताना आजोबाही बुडाले। हिंगोलीच्या वसमतमध्ये खड्ड्यामध्ये पडून एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, सुशोभीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून बळी। विक्रोळीतील हत्या झालेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला लागली भीषण आग, दोघांच्या हत्येनंतर आज घराची राख रांगोळी। अहिल्यानगरमधील महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी हत्येप्रकरणी शहर बंदची हाक, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, आतापर्यंत 5 आरोपींना अटक। मंचरमध्ये दूध भेसळच्या प्रकरणासंदर्भात आणखी 10 जणांना अटक, अटकेत असलेल्यांची संख्या पोहोचली 24 वर, राष्ट्रवादीशी आरोपी संबंधित असल्याची चर्चा। माणगावमध्ये कार थेट दुकानामध्ये शिरली, मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती, सुदैवानं जीवितहानी नाही। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणी, प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ, 13 ऑगस्ट पर्यंत माहिती भरता येणार। चाळीसगावचे गवताळ अभयारण्यात पर्यटकांना आता नो एंट्री, 15 सप्टेंबर पर्यंत बंदी, चंडिका देवीचं दर्शन मात्र सुरू। मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची ओढ, 1.5% पाणीसाठा घटला तर पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। भंडारा जिल्ह्यामध्ये मटणापेक्षा मशरूम महागला, किलोला 1000 ते 1200 रुपयांची किंमत, खवय्यांची गर्दी। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। बुलेटिनची सुरुवात आताच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूया। पेपर फुटीच्या विरोधात झारखंडमध्ये विद्यार्थी